आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणेसह विभागात आज साखर चौथ गणेश उत्सवाची धामधूम। शहरासह विभागात 83 मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना। नागोठणे रोषण पदकी। नागोठणेसह विभागात साखर चौथ गणेश उत्सवाची जय्यत तयारी झाली असून विभागात एकूण 83 गणरायाचे आगमन बुधवारी झाले। साखर चौथ हा अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला साजरा केला जातो। नागोठणे शहरात व विभागात 1.5 दिवसाचे हे गणराय व त्यांचा उत्सव सोहळा प्रेक्षणीय असाच असतो। पारंपरिक वाद्याची कास धरीत नागोठणेसह विभागात बुधवारी नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 34 सार्वजनिक व 49 खासगी गणरायाचे आगमन बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी झाले आहे। या दिवसामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी शहरासह विभागातील लोकांना मिळणार आहे। गणेश मूर्ती तयार करून इतरांच्या घरामध्ये गणेशोत्सव साजरा करणारे मूर्तिकार स्वतः मात्र गणपती सणापासून वंचित राहत असतात। त्यांच्या घरातील लहान मुलांची ही नाराजी दूर करण्यासाठी पेण तालुक्यातील मूर्तिकरणी एक अनोखी प्रथा सुरू केली। भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला ज्याला साखर चौथ असेही म्हणतात, यावेळी आपल्या घरी 1.5 दिवसाचे गणपती आणण्याची परंपरा सुरू केली। आता ही प्रथा सार्वजनिक उत्सवाचे रूप घेत आहे। सद्यस्थितीत कोकणातील सर्व जिल्ह्यात आता साखर चौथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे। संकष्टी चतुर्थी निमित्त नागोठणे येथील चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे श्री सिद्धिविनायक मंदिर येथे महाआरती घेण्यात आली।